अध्याय 4. विमर्शन आणि कुमुदती. चंद्रसेन आणि श्रीकर. श्री गणेशाय नमः. विमर्शन राजाची कथा. फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता. त्याने आपल्या अनेक शत्रूंचा निष्पात केला होता. तो मद्यमासाचे सेवन करत असे. त्याला शिकारीचा छंद होता. मृगयेदरम्यान तो मोठी हिंसा करायचा. त्याच्या अंतपुरात 4 वर्णाच्या स्त्रिया होत्या. तो त्यांच्याशी संग करायचा. तो निर्दय होता. गैरवर्तन करायचा. अधर्माने वागायचा. पण त्याने असे असले तरी त्याच्या अंगी एक विलक्षण गुण होता. शिवभक्ती हाच तो गुण. तो नित्यनेमाने शंकराची यथाविधी पूजा करायचा. कुमुदती ही त्याची पट्टराणी. ती अत्यंत हुशार व गुणवान होती. आपल्या पतीच्या स्वभावातील या 2 गोष्टी परस्पर विरोधी वैशिष्ट्याचे तिला नेहमीच नवल वाटायचे. एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पा गोष्टी करीत होते. तेव्हा राणीने निष्कपट भावाने राजाला विचारले, नाथ, तुम्ही नित्य आराधना करतात. शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे. तुम्ही शिवरात्री, सोमवार, प्रदोष अशी अनेक शिवव्रते करतात. शिवलीलांचे वर्णन करतात. शिवभजने म्हणतात. आनंदाने देहभान विसरून नाचता. एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून काहीतरी दोष सतत घडत असतात. हे असं कसं? विमर्शन म्हणाला, राणी, तुझी शंका बरोबर आहे. पण या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुला माझा पूर्व इतिहास सांगतो, तो ऐक. मागील जन्मात मी पंपा नामक नगरीत एक कुत्रा होतो. एकदा माघ वद्य चतुर्थीस अर्थात शिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने त्या एका मंदिरासमोर आलो. तेथे शिवपूजन चालले होते. मी दुरूनच पाहिले. त्या मंदिराच्या दारी उभ्या असलेल्या राजाच्या सेवकांनी मला घालविण्यासाठी काठीने मारले. तो मार चुकवण्यासाठी पळत असताना माझ्याकडून शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली. भुकेने जीव कासावीस झाला होता, पण मी लोचटपणे पुन्हा तेथे गेलो. सेवकांनी मला पुन्हा हाकलले. मी पळालो. मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तेथे आलो. मला पाहून एका सेवकाला राग आला. त्याने मला बाण मारला. मी खाली पडून तडफडून लागलो. त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला. हे राणी, अशा प्रकारे माझ्याकडून त्या पूर्वतिथीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले. या पुण्यकर्मामुळेच मला राजाचा जन्म, आत्ताचे हे राजवैभव व शिव उपासनेची गोडी या गोष्टींचा लाभ झाला. असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत. म्हणूनच माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते. हे ऐकून कुमुदतीला मोठे नवल वाटले. तिची जिज्ञासा जागृत झाली. ती म्हणाली, महाराज, तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात. आता माझ्याबद्दलही काहीतरी सांगा. गत जन्मी कोण होते? मला कोणत्या पुण्याईने राणीचा जन्म मिळाला? राजा म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. एकदा मासाचा तुकडा चोचीत धरून उडत असताना एक ससाना तुझ्या पाठीमागे लागला. स्वतःला वाचवण्यासाठी तू शर्थीचे प्रयत्न केले. उडत होतीस त्या वेळी तू शिवालयाला 3 प्रदक्षिणा घातल्या. ती आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसली. तुला खूपच धाप लागली होती. तोच ससाण्याने तुझ्यावर झडप घालून तुला ठार केले. तू शिवालयाच्या अंगणात गतप्राण होऊन पडलीस. या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला आहे. राजा म्हणाला, हे चंद्रवदने, हे मृगाक्षी, हे गजगामिनी, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईल. त्यावेळी तू जया नामक राजकन्या होऊन मला वरशील. 3ऱ्या जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग राजाची कन्या होशील व मला वरमाला घालशील. 4थ्या जन्मात मी गंधार देशाचा राजा होईन. तू मगध राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मी मी अवंतीचा राजा व तू दहार्त राजाची कन्या होशील. तेव्हाही तू माझी पत्नी होशील.
राणी थक्क होऊन ऐकत होती. राजा पुढे सांगू लागला, हे प्रिये, 6व्या जन्मात मी अनंत देशाचा राजा व तू ययातीची गुणवान कन्या होशील. तेव्हाही तू माझीच पत्नी होशील. 7व्या जन्मात मी पांड्या राजा होईल. त्यावेळी तू पद्मदेशाच्या राजाची कन्या वसुमती म्हणून जन्माला घेशील. त्या जन्मातही आपण पती पत्नीच असू. मी मोठा पराक्रमी कीर्तिवान होईन. शत्रूंना दंड करीन. मग आपले सर्व राज्य पुत्राहाती सोपवून तपश्चर्येसाठी घोर अरण्यात जाईन. तेथे अगस्ती ऋषींना शरण जाऊन शौवपथाची शिक्षा घेईन. अंती सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईल. हे ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. शिवभजनाचा महिमा जाणून तीही आनंदपूर्वक शिव आराधना करू लागली. श्रोते हो, आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी एक कथा सांगतो, ऐका. चंद्रसेन राजाची कथा. उज्जैनीत नगरात चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो न्यायी होता. धर्मनीतीने वागायचा. तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा. त्या राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव मणिभद्र. चंद्रसेन राजाचे सद्भाग्यही असेच होते. राज्य, ऐश्वर्य, पराक्रम, पतिव्रता स्त्री, शुद्धचरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्याला लाभल्या होत्या. त्याचा मित्र मणिभद्र या राजाने आपले मनोगत व्यक्त करावे, त्याला आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचा व अत्यंत विश्वास असा तो होता. एके दिवशी त्याने चंद्रसेनाला सूर्यासारखा तेजस्वी असा एक अजब मणी आणून दिला. त्या मण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म होते. अष्टधातूपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होतात त्याची 52 कशी सोने होणे, या त्याच्या दर्शनाने रोग बरे होणे अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये होती. चंद्रसेनाने तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला. त्यामुळे तो इंद्रासारखा रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागला. तो मणी धारण केल्यापासून त्याच्या राज्यातील दुःख, दारिद्र्य, दुर्भिक्ष, अवर्षण, सर्प, वाघ, तस्करादिकांचा उपद्रव या सर्व गोष्टी हद्दीपार झाल्या, नाहीशा झाल्या. सर्वत्र सुबत्ता व संपन्नता झाली. प्रजा सुखी झाली. राजाला युद्धात सर्वत्र जय मिळू लागला. त्याची वाढती यश, कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले. त्यांच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यात मोठी चढाओढ लागली. मणी द्यावा म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण काही उपयोग झाला नाही. चंद्रसेन बऱ्या बोलाने ऐकणारा नाही हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र झाले. प्रचंड सैन्यानिशी उज्जैनीवर चाल करून त्यांनी नगराला चहूकडून वेढले. मण्याच्या हव्यासाने वैरी समोर ठाकले आहेत. त्यांना मणी दिला तर छात्रधर्म काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही. काय करावे? आता महाकालेश्वराला शरण जावे. तोच आपला स्वामी आहे. तो दीनांचा रक्षक, जगाचा उद्धारक, भक्तवत्सल व निजभक्त. तोच संकटाचे निवारण करील. राजाने आपला सर्व भार त्या महाकालेश्वरावर टाकला. सर्व चिंता बाजूला सारून शिवमंदिरात गेला आणि शंकराचे विधियुक्त पूजन करू लागला. इकडे त्याच्या प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध आरंभिले. राजा अत्यंत प्रेमाने शंकराची महापूजा करीत होता. आणीबाणीचा प्रसंग असूनही आपला राजा न घाबरता शिवार्चन करीत आहे त्याचे लोकांना मोठे कौतुक वाटले. अनेक नागरिक ते पूजा कर्म पाहण्यासाठी मंदिरापाशी जमले. त्या गर्दीत एक विधवा गवळण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली. राजाचे शिवपूजन आटोपल्यावर लोक पांगले. गवळणही आपल्या घरी गेली. आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर श्रीकराची कथा. आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपबाळ त्याच्या
घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला. तेथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता. त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली. मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या प्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला. त्यावेळी तेथे कोणीच नव्हते, म्हणून तो एकटा शिवपूजेचा खेळ खेळत होता. त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला. मग राजाने केलेली पूजा मनोमन आठवून शंकराला एक एक उपचार अर्पण करू लागला. त्याला मंत्र, ध्यान, आसन या सर्व गोष्टी कशा माहीत असणार, पण तरीही तो प्रेमाने पूजन करीत होता. त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला. हिरवे गवत, सुगंध नसलेली रानफुले देवाला वाहिली. त्याने हात जोडले, डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला. थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले. तो देहभान विसरला. इकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. तिने बराच हाका मारल्या, पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली. तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला. तिचा जीव भांड्यात पडला. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इथे काय करतो आहेस? जेवायला चल. पण तेही त्याला ऐकून आले नाही. तेव्हा ती रागावली. तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली. चल उठ, जेवायचे नाही का? असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली. मुलगा भानावर आला. त्याने डोळे उघडले. पाहिले तो काय, त्याने केलेली शिवपूजन उद्ध्वस्त झाली होती. त्याला धक्का बसला. खूप वाईट वाटले. शिव शिव, हे काय झाले? असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला. आता मी प्राणत्यागच करतो, असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला. इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ, हे शंकरा, हे शिवशंभो, हे महाकालेश्वरा असा विलाप करत रडत होता. तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून त्या लीला नाटकी कैलासनाथाने तिथल्या तिथेच एक अद्भुत चमत्कार केला. त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित दिव्य शिवमंदिर निर्माण केले. त्याचे खांब हिऱ्याचे होते. कळसही नानाविध दिव्य रत्नांनी अक्षरशः झळकत होता. त्या मंदिराची चारी महाद्वारे रत्नखचित व नक्षीदार होती. गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्यलिंग होते. तो तेथे आनंदाने नाचू लागला. त्याने ते पाहून शंकर प्रसन्न झाला. त्याच्या सन्मुख प्रगट होऊन तो म्हणाला, बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तरी वरदान मागून घे. तेव्हा तो गोपबाळ म्हणाला, देवा, माझ्या आईने तुझी पूजा उधळून लावली म्हणून तू रागवू नकोस. हा तिचा अपराध पोटात घाल. तिला क्षमा कर. शंकराने हसून होकार दिला. तेव्हा त्याला आयसे वाटले. तो म्हणाला, देवा, थोडा वेळ थांबशील. मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. त्या सांब सदाशिवाने तेही मान्य केले. त्या बाळाने आपल्या आईला उठवले. म्हणाला, आई, आई, उठ ना, माझ्याबरोबर चल. शंकराचे दर्शन घे. बघ तरी केवढे मोठे देऊळ आहे. एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावला. ती धन्य झाली. राजमहालात जाऊन तेथे चंद्रसेनाला सर्व वृत्तांत सांगितला. ही वार्ता अवघ्या अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या. अनेक जण त्या बाळाचे कौतुक करीत होते. गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्या लहानग्या गोपबाळाला वंदन केले व म्हणाले, शंकर प्रसन्न झाल्यावर काहीही घडू शकते. गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. शत्रू असूनही आम्ही मित्र होऊन चंद्रसेनाशी साख्य केले. आणि काय सांगावे. अशा प्रकारे तेथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करीत असताना तेथे हनुमंत प्रकट झाला. वायुपुत्र, अंजनी कुमार, रामचरणीवर भ्रमर, सीतेला दिलासा देणारा, लंकेचे दहन करणारा. हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याला
नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. त्याने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. तेव्हा सर्व राजे त्याचा जय जयकार करू लागले. देवांनीही आनंदाने पुष्पवृष्टी केली. हनुमंत त्या मुलाला म्हणाला, श्रीकरा, तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल. तुझ्या 8व्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल. तो गोपांचा राजा असेल. भगवान विष्णू वासुदेव देवकीचा पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेईल. तेव्हा हा नंद त्याचा धर्मपिता होऊन त्याचे संगोपन करील. तो श्रीकृष्ण गोकुळात अनंत लीला करील आणि कंस व शिशुपालादिकांचा वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरविल. हे श्रीकरा, वर देणाऱ्या पार्वतीच्या प्रियकरा, हे श्रीकरा, वर देणाऱ्या पार्वतीच्या प्रियकरा, हे ब्रह्मानंदा, हे यतिश्रेष्ठा, कैलासनाथा, तुझी लीला तूच वदवून घे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेल्या आहेत. तो शिवलीला अमृत ग्रंथ संजीवनी नेहमी श्रवण करावा. त्या ग्रंथाचा हा 4था अध्याय गोड आहे. अध्याय 4 समाप्त. श्री साम सदाशिव परनमस्तु. ओम नमः शिवाय.